इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राधानगरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तालुक्यातील पेट्रोल पंपांवर जोरदार निदर्शनं करण्यात आली। राधानगरी तालुक्यातील घोटवडे आणि अंमजाई भरवडे इथं झालेल्या आंदोलनामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सदाशिवराव सरापले यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली। काँग्रेस सत्तेत असताना कच्च्या तेलाच्या किमती अधिक होत्या, तरीही इंधनाचे दर नियंत्रणात होते। मात्र मोदी सरकारच्या काळात कच्च्या तेलाच्या किमती कमी असून पेट्रोल डिझेलच्या दरात 4 पट वाढ करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले, सदाशिवराव सरापले, पी.डी. धुंद्रे, मोहन धुंद्रे, शेतकरी संघटनेचे अजित पवार, धीरज डोंगळे, रवींद्र पाटील, अभिजित पाटील, प्रकाश सरापले, विश्वनाथ पाटील, सुभाष पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भुदरगड तालुक्यातील कुर इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। जिल्हा परिषद सदस्य आणि बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक जीवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुर पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी बोलताना जीवन पाटील यांनी देशात महागाईचा भस्मासूर सर्वसामान्यांना त्रस्त करत असल्याचं सांगितलं। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपाला हार घालून अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला। तसंच पेट्रोल दरवाढीचा निषेध म्हणून दुचाकी वाहनं ढकलत नेत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी सरपंच मदन पाटील, पांडुरंग हळदकर, सुरेंद्र धोंगडे, विनायक खाडे, साहेबजी मुल्लाणी, सागर पाटील, उत्तम पाटील, दीपक सारंग, अजित पाटील, शुभम परीट, सदाशिव हळदकर, दत्तात्रय कलकुटकी, सचिन पाटील, रंगराव देसाई, अरिहंत पाटील, श्रेयस पाटील, अवधूत देसाई, अतुल सारंग, शुभम फुटाणे, अजित भोसले, सोमनाथ चौधरी, शरद देसाई, गणेश चौधरी, वसंत माने यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। करवीर तालुक्यातील भोगावती इथल्या पेट्रोल पंपावरही निदर्शनं करण्यात आली। यामध्ये पांडुरंग पाटील, आर.के. पाटील, शहाजी चव्हाण, रोहित पाटील, आकाश पाटील, आरिफ मुल्लाणी, राजेंद्र कारंडे, तानाजी पाटील यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता।